पुरे? हो बस. ओके. आणि त्याच्यानंतर काळी मिरी पावडर जी आहे ती आपण टाकणार आहोत. बस 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 बस. आता चवीपुरतं मीठ टाकूया. बस. कारण चीज आपण ऑलरेडी घातलं त्याच्यामुळे थोडासा मिठाचा अंश त्याच्यात आहे. हो आहे. आता आपण हा पिझ्झा आणि पास्ता सॉस टाकणार आहोत. जर तिखट आपल्याला हवं असेल तर, नाहीतर असंच पण आपण बॅटर पासून केक बनवू शकतो. नाही तुम्ही मगाशी म्हणालात ना की हा स्पायसी आहे त्यामुळे वापरूच या. कलर पण चेंज होईल आणि स्पायसी पण होईल. स्पायसीनेस येतो. आता लास्टला आपण याच्यामध्ये जे उकडलेले स्पॅगेटी आहेत ते टाकणार आहोत. बस. मिक्सिंग याच्यामध्ये जास्ती महत्वाचं आहे. हो. आणि मोठी कृती मिक्सिंगमुळे. बाकी तसं काही करायला अवघड आत्ता तरी मला वाटत नाहीये. नाही अवघड काहीच नाहीये. आता आपण याच्यामध्ये 1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल टाकणार आहोत. ऑलिव्ह ऑइल. आपण हे छान मिक्स करून घेऊया. बरं. ओके. आता हे आपला केकचा बॅटर तयार झालेला आहे. आता आपण केक मोल्ड घेऊया आणि त्याला आपण ग्रीसिंग करून घेतलेलं आहे. म्हणजे साधारण ऑइल लावलेलं आहे सगळीकडे. कारण केक जेव्हा आपण बेकिंग करून बाहेर काढणार तेव्हा तो चिकटायला नको म्हणून फक्त आपण ग्रीसिंग केलंय. बरं. एक प्रश्न विचारायचा आहे की केक फुगून यावं म्हणून आपण बऱ्याच वेळा बेकिंग सोडा घालतो का? हो बेकिंग सोडा घालतो. तर ह्याच्यात आपण तसं काहीच घातलं नाही. नाही बेकिंग सोडा नाही, आपण अंड टाकलेलं आहे याच्यामध्ये, त्यामुळे केक आपला फुगणारच आहे. अच्छा. हे बॅटर ह्याच्यात घालायचं? हो. ठीक आहे. मी तुम्हाला हे करण्यासाठी मदत करू शकतो. स्पॅगेटी केकचं हे जे मिश्रण आहे हे आपण केक मोल्डमध्ये पसरवून घेतलं, ज्याला आम्ही ऑलरेडी ग्रीसिंग केलं होतं. हो करेक्ट. आता वरून फक्त आपण मोझरेला चीज ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. येस. चीज म्हणल्यावर मग काय बाबा भरपूर घालायचं ना? हो आपल्या आवडीनुसार. चीज आपण घातलं. हो. पुढे आता आपण ह्याला बेक करणार आहोत. 180 डिग्रीला साधारण 15 ते 20 मिनिटात आपला केक तयार होतो. 180 डिग्री सेल्सिअसला 15 ते 20 मिनिटं ओव्हनला बेक केल्यानंतर आपला हा स्पॅगेटी केक तयार होईल. बरोबर? बरोबर. फॅन्टास्टिक. मग आम्ही वाट न पाहता हे पटकन करून घेतो. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. स्पॅगेटी केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य: वाफवलेली स्पॅगेटी, क्रीम, अंड, मोझरेला चीज, पालक, प्रोसेस्ड चीज, टोमॅटो, ऑलिव्ह ऑइल, पास्ता आणि पिझ्झा सॉस, ओरेगानो, काळी मिरी आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये अंड फोडून ते फेटून घ्यावं. फेटलेल्या अंड्यामध्ये टोमॅटो, पालक, प्रोसेस्ड चीज आणि 1 कप फ्रेश क्रीम घालून सर्व एकत्र करून घ्यावं. नंतर त्यामध्ये ओरेगानो, काळी मिरी पूड, मीठ, पिझ्झा आणि पास्ता सॉस, वाफवलेली स्पॅगेटी आणि 1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल घालून सर्व एकत्र करून केकचं मिश्रण तयार करून घ्यावं. केकच्या भांड्याला तेलाने ग्रीसिंग करून त्यात केकचं तयार मिश्रण घालून त्यावर मोझरेला चीज घालावं. 180 डिग्रीला स्पॅगेटी केक 15 ते 20 मिनिटं बेक करून घ्यावा आणि सर्व्ह करावा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि
आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.